जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शाळेत असताना गरबा वगैरे खेळायचो ना तेव्हा एक गाणं होतं आला ग बाई आला ग, तर त्यावेळेला हा बरोबर यायचा. मग माझ्या मैत्रिणी बरोबर चिडवायचा तो आला. म्हणजे आईवडिलांना त्रास दिला ना इकडे तिकडे शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपला मुळा खातो ना त्याला ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे. मुलीची भाजी. और जैसे ही देखा घंटी बज गई. और अभी उसको मराठी में कहते घंटा नाद होता है घर में. वो होता है क्या? नाही वैसा होता. यांनी माझ्या ड्रॉवर मध्ये एक रिंग ठेवलेली, एक टेडी बेअरचं असं कव्हर होतं, त्याच्यात ते रिंग होते. म्हणजे आल्या आल्या. आता सुद्धा ड्रॉवर उघडला का काहीतरी आता काय नाही. आधी कसं असतं पटवायचं असतं ना. कधी समोर एकमेकांशी बोलला नाहीत? फक्त तो एकदा बोललेला काय की मला तू आवडतेस वगैरे असं. पण मी बोलले हे काय हो. आम्ही मालवणी आहोत, तोही राणे आहे आणि आम्ही परब आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला एकदम फिक्स झाला होता की आम्हाला हा जावा भाऊजी पाहिजे. तुम्ही बरं ठरवून टाकलं. डोक्याला पेन होतो? नाही, जास्त दिवस जास्त वेळ घरी नसतो ना त्यामुळे कमी होतो. काय बाहेर जास्त कामानिमित्त असल्यामुळे पेन कमी होतो डोक्याला. डोक्याला. हा पेन का सुरू केला सांगा? पेन दिल्या वेळेला पेन दिला म्हणून. ऍक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो. तर तुम्ही दोघेच? हो, आम्ही बघितलं कारण जशी पत्रिका कुठे बघत होता? आम्ही ऑनलाईनच्या याच्यावरती ज्योतिषी त्यांच्याकडे. म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं? ते पुढे गुण त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. सुरुवात कोणी केली? तिनेच केली. असं काय काय? नाही सुरुवात त्यांनीच केली. कशी? चॉकलेट आणायचे मला. आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की मला मुलीने लिहिलं. तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख डान्स प्रॅक्टिस मध्ये झाली. कुठला डान्स? ऍक्च्युली जे म्हणजे एक कामगार कल्याण संस्था आहे गोरेगाव वेस्टला, तर तिकडे मी एका ठिकाणी जिथे टायपिंग क्लासला जायची तिकडे हे क्लास असायचे, ट्युशन क्लास ते सर पण घ्यायचे. तर त्या सरांनी तिकडे ऑर्गनाईज केलेलं. तर त्या सरांनी म्हणजे असं सगळ्यांना एकत्र बोलवलं जे जे डान्समध्ये इंटरेस्टेड आहेत त्यावेळी. मग तेथे आमची ओळख झाली त्यावेळी. फक्त अशी. काय झालं तिकडे? फक्त आमची ओळखच झाली. त्यांच्याच बरोबर ओळख का झाली? इतक्या जणी होत्या तिकडे. केवढे मोठे झाले. अजूनही मुली होत्या. ओळख सगळ्यांशी झाली. म्हणजे आमची ओळख त्या तिथून सुरुवात झाली. आमची ओळख तिकडे सुरुवात. कुठला होता डान्स? ते असे मिक्स गाणे होते, म्हणजे ट्रॅडिशनल ह्याच्यावर होतं. कुठलं गाणं होतं? साऊथ इंडियन गाणं होतं, मराठी गाणं होतं. जसं ते ना सनईचा सूर तसा. कुठलं? सनईचा सूर जसा. लग्नात वाजला नाही? मग लग्नात सनईच वाजते ना. पहिलं सनई वाजवली तुम्ही, मग काय होणार? तेच पहिलं गाणं होतं. तेच पहिलं गाणं सनई. सनई झालं. तिथेच मुहूर्त ठरला त्यांचा. मग घरातल्यानी चौघडे वाजवले वाटतं राहिलेले. जास्त जोरात. मग काय झालं? सनईचा सूर झाला. आणि नंतर नुसती आमची म्हणजे फ्रेंडशिपच होती अशी. आमची फोनवर आम्ही सगळ्यांची एक जे ग्रुप होता ना आमचा असं. पण हे सोडायला वगैरे यायचे ना तुम्हाला? रात्र झाली रिहर्सलला की? नाही, आम्ही माझी बहीण आणि एकत्र असायचो त्यावेळी. कुठे येताना यायचो ना मी, संतोष. ते एकत्र पूर्ण ग्रुपने आम्ही सगळे एकत्र असायचो. तेव्हा फक्त मैत्री सांगायचं. ते कसं सांगतायत यायचो ना? म्हणजे मला वाटलं तुम्ही एकटं सोडायला येतो का असं विचारलं. आता आम्हाला काय माहिती एकटे यायचे का? असं तुम्ही बोलत नाही. आम्ही ग्रुपनेच सगळे येणं जाणं असायचं त्यावेळी. मग पुढे नंतर मग ते डान्सचा शो झाल्यानंतर मग असं कॉलेजमध्ये पण. किती दिवस होता डान्सचा शो? म्हणजे होते 10 ते 12 दिवस आमची प्रॅक्टिस होती वगैरे. बरं. आणि मग आमचा फायनल शो झाला. तिकडे आम्ही सेकंड प्राइज पण तिकडे आम्हाला मिळालं होतं आमच्या डान्सला.
नंतर फक्त अशीच मैत्री फक्त होती. नंतर अजून पण एका ठिकाणी ते पार्लरचं तिथे एक डान्सचे जिथे असे मोठे शो असायचे ना, कोणाची ओळख वगैरे असेल तर मग पार्ले महोत्सव म्हणजे तुम्हाला माहिती आहे पार्ले महोत्सव. मग तिकडे जायचे तुम्ही? तिकडे पण आम्हाला इन्व्हाइट केलेला दोघांना. हा म्हणजे आम्हाला म्हणजे ग्रुप होता, म्हणजे तो जो वेगळा ग्रुप होता ना होता. त्यामध्ये ती कॉलेजचा मुलगी group. होती जी कोऑर्डिनेटर ती माझी मैत्रीण होती. अच्छा. मग तिने मला विचारलं तू किती करशील का? मैत्रिणी होत्या? बऱ्याच मैत्रिणी बऱ्याच होत्या. मग आता काय बोललो तर काय गेलो. आणि काय दरार आहे तुमचा? दरारा काय बघा ना त्यांचे एक्सप्रेशन बघा ना. आता मलाही माहिती आहे, तुझ्या मैत्रिणी भरपूर आहेत आणि आहेत? अजूनही आहेत. तिला माहिती होतं माझ्या सगळ्या मैत्रिणी. मग इतक्या मैत्रिणी असताना तुम्ही यांचीच निवड का केली? आवडली ही म्हणून हिलाच पसंत केली ना. इतक्या मैत्रिणी होत्या बरोबर आहे? मैत्रिणी होत्या त्या फक्त ना. हा मग ही प्रेमवाली मैत्रिणी. ही प्रेमवाली हा आणि त्या फक्त मैत्रिणी म्हणजे काय असतं सांग? हा फरक का सांगा मला. एक फक्त मैत्रीण, एक प्रेमवाली मैत्रीण. हे जबरा त्यामध्ये कसं भेटणं फिरणं वगैरे असं त्या हे मैत्रिणी. कोणा त्या अच्छा म्हणजे भेटायला आणि फिरायला त्या तसं मैत्रिणी. फिरणं नाही, असं एकत्र ग्रुपमध्ये भेटतो ना आपण तसं फिरणं. मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? हे एक तर दोघंच फिरणं. केळकर कॉलेजचं कोण आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची ते तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही, तर म्हणती कशी नाही नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. मामी तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर दिसत आहे तुला रंग, छान एकदम मस्त साडी बडी आहे. हा भाई काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिस मध्येच जायचंय आणि हा त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुभेदार. मीन्स गॅरीने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ हे असं काही होणार नाही. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. बरं झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला आहे. तू काय एक वस्तू देती ती देवासमोर ठेव. बाय या कोणी ठेवल्या? देवासमोर हे असं एवढं ठेवचा नसता. दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाही आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत? महालेही नाही. मग गेले कुठे? मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आय डी बनवून घे. गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती. निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. तुम्ही 100% प्रयत्न केलात ना.
आता बाकी बार देवावर सोडायचा. सुरेखा वहिनी आणि अंजली ह्या दोघींनी छुपी युती केली आहे. हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. त्या अंजलीला नाही सोडायचं आता. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त. मी काढतो काटा. मला माझा वैशुभ चुकता करायचा आहे.